नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मॉन्टी आणि आज घेऊन आलोय तुमच्यासाठी एक अशीच सफारी. आज मी आलोय फिरायला भंडारदऱ्यासाठी. नौकरी गई भागने मित्रांनो, आता आपण पोहोचलोय रंधा फॉल इथे. कसलं भारी वाटतंय ना, सगळीकडे पाणी पाणी पाणी. भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील सर्वात मोठा आणि विशालकाय धबधबा म्हणजे रंधा फॉल. ज्यावेळेस भंडारदरा धरणातून पाणी सोडले जाते त्यावेळी ते पाणी रंधा फॉलमधून प्रवरा नदीला मिळते आणि पुढे निळवंडे धरणामध्ये जाते. त्यामुळे निसर्गरम्य ठिकाणांना भेट द्यावीच लागते. नाटकं काय, यावं नाही, यावंच लागते. नक्की यायचं. आम्हालाही बोटिंग करायची वाटली. मग काय, गेलो ना आम्ही पण बोटिंग करायला. बा, पाण्यावरती चालणारी ती बोट आणि ते जलतरंग बघून मन अतिशय तृप्त झालं. दिसणारी भंडारदरा धरणाची विशालकाय भिंत बघून छोट्या धबधब्यांचा आनंद घेत आम्ही भंडारदरा धरणाला प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. पण चाललोय वसुंधरा वॉटरफॉल. हा निसर्गात लपलेला अतिशय सुंदर असा वॉटरफॉल आहे. हा मी तुम्हाला आता दाखवणार आहे. हा रोड आहे, या रोडने आता आपण थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला वसुंधरा वॉटरफॉल पाहायला मिळणार आहे. खूप सुंदर असा वॉटरफॉल आहे मित्रांनो. अतिशय सुंदर असा निसर्गात लपलेला वसुंधरा वॉटरफॉल खूप छान आहे. झाडी, काय डोंगर आणि काय पाणी. कसं आहे, ओरिजिनल दाखवायचं, ओरिजिनल बघायचं. हाच तो पॉइंट, लवाळवाडी. इथंच सर्वात जास्त इंस्टाग्राम वरती रील झालेले आहेत. तुम्ही अजून बघितलेलेही नसतील असे रील, एक से बढ़कर एक रील इथं बनलेले आहेत. हा पॉइंट खूपच सुंदर आहे.